मी उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केलेला आहे आणि मागच्या 15 दिवसापासून कामाची सुरुवात केली आणि सुरुवातीची माझी जी मीटिंग झाली होती भुसावळला, त्या मीटिंगमध्ये 109 नगरसेवक होते आणि एक भक्कम पाठिंबा त्यांनी मला दिल्याबद्दल तेव्हापासून एक तयारी सुरू केली आणि जवळपास या मतदारसंघाचा अर्धा दौरा माझा झाला आणि मी प्रत्येकाच्या भेटी घेतल्या. कमीत कमी 400 नगरसेवकांशी माझा संपर्क आतापर्यंत होऊन गेलेला आहे. गिरीश महाजन म्हणताय की विरोधकांना किंवा इतर कुठल्या उमेदवारांना या ठिकाणी खाताही उघडता येणार नाही. महायुतीचे 550 च्या जवळपास संख्याबळ आहे. तुम्ही एक सांगतो तुम्हाला, आम्ही चौधरी परिवार आहे. भुसावळ शहरात आम्ही इलेक्शन लढलोय. आमच्या समोर मंत्री सुद्धा लढलेला आहे आणि काय काय झालं होतं, आम्ही जिंकलेलो आहे. तर आम्ही असं काही भाऊनी काय म्हटलं गिरीश भाऊने, तो त्यांचा भाग आहे, पण आम्ही काय आहे. आणि मी एक वेळेस आम्ही मैदानात उतरलो तर आम्ही लढतो. मागच्या वेळेस मी लढलेलो आहे. निखिल खडसे असतील, ईश्वर जैन असतील, आखरीपर्यंत मी फाईट दिलेली आहे. माझं तिकीट उशिरा डिक्लेअर झाल्यामुळे मी मागच्या वेळेस हरलो होतो, म्हणून आता मी अपक्ष आणि माझी मैत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि पक्ष सोडून माझ्या मैत्रीची जीत होणार आहे. भाऊ, पण एकीकडे बघितलं तर तुम्ही प्रहार विजयाची 100% खात्री आहे मला. भाऊ, एकीकडे बघितलं तर तुम्ही प्रहार संघटनेसोबत होतात. आता भाऊंनी देखील शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. भाऊंनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. आम्ही भेटलोही होतो. शिंदे साहेबांशी माझी भेटही झाली होती मुंबईला. पण आता भाऊंशी मी चर्चा केली की भाऊ, माझी इच्छा आहे आणि मला या नगरसेवकांचा पाठिंबा आहे. एक मी माझा फॉर्म भरला, एक माझ्या सचिन आमचा पुतण्या आहे त्यांचाही फॉर्म भरलेला आहे. पण आता जी येणारी आता लढत सुरू होईल 4 तारखेनंतर मेन चालू होईल लढाई. आणि जो संपर्क आहे, संपर्काच्या बाबतीत मी सगळ्यांपेक्षा स्ट्रॉंग आहे. मैत्रीच्या बाबतीत मी सर्वांपेक्षा स्ट्रॉंग आहे आणि रिलेशन कसे सांभाळायचे ते माझ्या जिल्ह्यामध्ये मी 40 वर्षापासून करतोय. गिरीश भाऊ सोबत तुमची आज भेट झाली. गिरीश भाऊ सोबत माझी भेट झाली. गिरीश भाऊने एक स्टाईलने मला म्हटलं की आमच्या विरोधात लढतोय का. म्हटलं हो भाऊ, कारण लढाई असते. शरद ताडे माझा जिवलग मित्र आहे 30 वर्षापासून. नंदू भाऊ एक चांगलाच मनुष्य विचार, पण ग्रामीण मधला, त्याला नॉलेज नाही शहराचं. म्हणजे नंदू भाऊला जर 5 नगरसेवकाचे नाव विचारले तर नंदू भाऊ सांगू शकणार. आता पाठ करेल तर सांगेल नंतर, पण सांगू शकणार नाही. पण मनुष्य चांगला आहे, ग्रामीण मधला आहे. संपर्कात येतील ना, आता तर माहोल बनेल. आणि सेकंड मतात तर मला दोघी बाजूने पडते 2 नंबरचा मतदार. कारण सांगतो की रिलेशन असतात आणि हे जे इलेक्शन होतं हे एक वेळेस जगवानी मला वाटतं सेकंड मतावरती जिंकलेला आहे. असं हे म्हणजे कॅल्क्युलेशन असते सर्व. आणि ज्याचा अभ्यास दांडगा असेल, तो अनुभवी असेल, त्याचं काम इथं होतं. मागच्या वेळी ही निवडणूक बिनविरोध झालेली होती. विजय मी आता किती मताने नाही सांगू शकत, पण मी विजय होणार. कारण आम्ही लढवई आहेत. आम्ही भुसावळ शहरात 2 भाऊ आले होते तेव्हा सुरुवातीला एक कमी वयाचे होतो, तेव्हापासून आम्ही सुरू केलो. आम्ही आमदार झाले, नगराध्यक्ष झाले. 40 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो. आता यांनी तिकीट देताना इतकी मोठी चुकी केली आहे की त्याचा बेनिफिट मला खूप मोठ्या प्रमाणात होणार. ग्रामीण भागातल्या माणसाला दिलं ना. नाराजी म्हणजे आता ते सांगत नाही ना, दाखवून देतात मतदानामध्ये. भाऊ, मागच्या वेळी ही निवडणूक बिनविरोध झालेली होती. आता देखील बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून राहणार आहे. मागच्या वेळेस जेव्हा चंदूभाई पटेल होते, ते माझे मित्र होते, त्यांच्यासाठी मागच्या वेळेस मी थांबलो होतो. तेव्हाही माझी इच्छा होती. कमीत कमी 15 वर्षापासून मी भाजप सोबत मी 7 वर्ष होतो. 7 वर्ष जेव्हा माझी वेळ आली तेव्हा माझ्या मित्रालाच दिलं आणि मित्राला दिल्याबद्दल मी चंदू पटेलचा विरोध करू शकलो नाही. आता लढत करणार आणि तयारी आहे ना. अपक्ष 100च्या आसपास आहे आणि वेगवेगळे सामाजिक समीकरण, त्याचं बेनिफिट मलाच होणार आहे. आणि मला लोक मतदान याच्यासाठी करतील की मला नगरपालिका कळते आणि नगरपालिकेत त्या नगरसेवकांची सुख दुःख असतील आणि त्यांच्या अडचणी कोण सॉल्व्ह करू शकतो ते त्यांना माहित आहे. आपल्या विरोधात महायुतीची महाशक्ती आहे, कसं पेलायला यावं. पण मी आता अगोदरच सांगितलं की संजय सावकर तो महाशक्तीचेच होते, पण त्यांची मिसेस पडली ना भुसावळमध्ये.
काही तसं काही नसतं. ही जे मतदार असतात, मतदार राजे, हे कोणाला आशीर्वाद देतील आणि काय घडेल हे तुम्ही आम्ही कुणीच सांगू शकत नाही. खरं तर आपण बघितलं की काल संध्याकाळी उशिराने भारतीय जनता पक्षाने जळगाव विधान परिषदेसाठी माझ्या नावाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. पहिल्यांदा तर मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पक्ष नेतृत्वाचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की माझ्यासारख्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने संधी दिली. आपण जर बघितलं तर या देशाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य एका विकासाच्या दिशेने घोडदौड करते आहे. आणि सुदैवाने आपण जर बघितलं तर या जिल्ह्याचे नेते संपन्न महाराष्ट्राचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन, केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, दुसरे शिवसेनेचे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, आमचे दुसरे मंत्री आदरणीय संजय भाऊ सावकारे, तसेच महायुतीचे सर्वच आमदार खासदार यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील अतिशय चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी सुरू आहे. आणि याचीच प्रचिती जर आपण बघितली तर गत काळात ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी झाल्या त्या जनता जनार्दनाने महायुतीला खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कौल दिलेला आहे. भरघोस मतांनी आणि भरभरून महायुतीचे उमेदवार नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहे. त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी नक्की विजयी होईल. शिवसेना ठाकरे गटाकडून दुसरीकडे आपल्याला आव्हान देण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडून उमेदवारी आहे. आपण बघतो की निवडणुका असल्या म्हणजे चुरस ही असतेच आणि कुठलीही निवडणूक सोपी समजू नये. आणि समोरची व्यक्ती या ठिकाणी दावा करतच असते, परंतु आपल्या माध्यमातून आपणच या ठिकाणी सर्व जनतेला दाखवलेलं आहे की या ठिकाणी महायुतीचे किती नगरसेवक या जळगाव जिल्ह्यात निवडून आलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या नगरसेवकांची या ठिकाणी संख्या असल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार. महाविकास आघाडीने जे माझ्यासारख्या सामान्य माणसाला जे तिकीट दिलेलं आहे त्यांचा मी भरपूर आभारी आहे आणि हे उमेदवारी आम्ही निश्चित जिंकणार आहोत. विरोधकांचा सुपडा सापडल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी ठीक म्हटलं. आहे, दाखवू ना आपण आता, ते समजून जाईन ते कोणाचा सुपडा साप. गिरीश म्हणते जळगावची जागा महाराष्ट्रात सर्वात जास्त राहणं मग त्याचं बोलले त्याचं बोलणार असं होतं का काही. आता पाहू आता इलेक्शन झाल्यावर समजेन काय होतंय. आपल्याला फॉर्म भरताना पोलिसांनी देखील अडवलेलं होतं. नाही, काही विषय नाही, त्यांनी काढवलं नाही. ते सत्ता भरताना आपण फॉर्म भरताना बघितलं असेल गिरीश भाऊ सोबत 50 लोक मध्ये येत आहे. तुमच्या माध्यमातून मी व्हिडिओ बघितला, आम्हाला 5 लोकांना एंट्री दिली. फक्त सत्तेचे दुरुपयोग किती करतात जास्त मतांनी त्यांना म्हणायला काय लागतंय. आता आम्ही समोर येऊन पूर्ण ताकद निश्चित लढू, त्यांना दाखवू कसे जिंकायची. आता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.